नमस्ते, कसे आहात सगळे? ओळखा पाहू आज काय आहे. आज आहे वुमन्स डे. तर सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी वुमन्स डे. आणि वुमन्स डे निमित्त आम्ही शाळेमध्ये एक प्रोग्राम ठेवलेला आहे, म्हणजे कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत. प्रोग्राम तर दरवर्षीप्रमाणेच असतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत. ते रेसिपी कॉम्पिटिशन, रंगोली कॉम्पिटिशन आणि डान्स कॉम्पिटिशन. डान्स कॉम्पिटिशनमध्ये जो बंपर प्राइज मिळणार आहे तो जी डान्सर चांगली डान्स करेल तिला आम्ही 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आणि हे रेसिपीज तर आता आम्ही दोघी जणी, काजल आणि मी, रेसिपीज टेस्ट करतोय. खूपच छान छान रेसिपी बनवून आणलेल्या, रांगोळी पण खूप छान छान काढलेल्या आणि ते बघून खूप उत्साह वाटलेला. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून. आणि असंही मी उत्साही असते वुमन्स डेच्या दिवशी, कारण माझा फेवरेट सेलिब्रेशन सण कुठला असेल तर वुमन्स डे आहे. त्यामुळे मी सकाळपासूनच खूप उत्साहित होते. त्यात एवढे छान छान पदार्थ मला खायला भेटले, त्यामुळे उत्साह आणखीनच वाढला. मी कन्फ्यूज झाले कुणाला फर्स्ट नंबर देऊ आणि कुणाला सेकंड नंबर देऊ, काही मला समजत नव्हतं. कारण खूपच छान चविष्ट पदार्थ आणि डेकोरेशन खूप सुंदर केलेलं होतं. रांगोळी तर इतके सुंदर काढली होती. सगळ्या बायका खूप छान सजून धजून आल्या होत्या. त्याप्रमाणे मी कन्फ्यूज झाले आणि सगळ्यांनाच फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे प्राइज दिले. तर हे तर खूपच छान चविष्ट पदार्थ होता. आणि मग नंतर आम्ही सगळ्याजणी हॉलमध्ये जमा झालो आणि सगळ्यांना मोगऱ्यांच्या माळा घालून त्यांचं स्वागत केलं, त्यांना विश केलं, गुलाबाचं फूल दिलं आणि प्रत्येकीला आभार व्यक्त करायची संधी दिली. मी पण थोडेसे आभार मानले, थोडंसं भाषण केलं आणि नंतर मग आम्ही सगळ्यांना त्यांच्या प्रमाणे बक्षिसं वाटप केली. सगळ्याच बायका खूप खुश होत्या, एन्जॉय केलं त्यांनी, खूप आभार मानत होत्या माझं आणि म्हणत होत्या तुमची स्कूल खूप छान आहे, तुम्ही खूप छान कार्यक्रम अरेंज करता. आम्ही पहिल्यांदा एवढं खुश झालो. 2 बायका बोलल्या आम्ही पहिल्यांदाच कॉलेजनंतर, लग्नानंतर पहिल्यांदाच डान्स केला, खूप आनंद झाला, खूप छान वाटलं आणि खूप आनंदी होत्या. दरवर्षी आम्ही असंच वुमन्स डेचं स्टेटस ठेवत होतो, विश करत होतो, पण आतून आम्ही कधी खुश नसायचो. आज आम्ही पहिल्यांदा खुश झालो ना. असं स्वागत आमचं कधीच कोणी केलं नाही. प्रत्येकीला आम्ही गुलाबाचं फूल केसात माळायला सांगितलं होतं आणि हार कंपल्सरी घालायला सांगितलं होतं. तर ते पाहून ते एकदम भारावून गेले आणि खूप सुंदर वाटलं त्यांना आणि खूप छान वाटलं. त्यांना एकदम क्वीनचा दर्जा दिला होता आम्ही. तर त्यांना आम्ही सांगितलेलं की आज तुम्ही आजच्या दिवशी तरी क्वीन आहात. रोज आपण जाऊ दे आपल्या रोजच्या कामामध्ये आपल्याकडे लक्ष देत नाही, बिझी शेड्यूल असतो, तेव्हा आपण आपल्या इच्छा मारतो आणि मारत आलेलो आहोत कुटुंबासाठी. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आहे, आपला आहे, माझा आहे, तर खूप एन्जॉय करूया. आज आपण आजच्या दिवशी पुरती राणी आहोत, आपण क्वीन आहोत, तर क्वीनसारखं तुम्हाला म्हणून आम्ही ट्विट केलेलं आहे. तर तुम्ही आजच्या आमच्या प्रमुख पाहुण्या आणि राणी आहात. तर सगळ्याजणी खूप हसल्या आणि माझं बोरिंग भाषण त्यांनी ऐकलं, छान केलं असं म्हटले ते भाषण. मला माझं भाषण आवडत नाही, पण इन्स्पायरेबल होतं भाषण, इन्स्पायर करण्यासारखं होतं. आणि मग सगळ्यांनी डान्स केला. डान्स नंतर प्राइज दिले सगळ्यांना. तर तुम्ही करा एन्जॉय व्हिडिओ. डान्सचं मी रेकॉर्डिंग टाकू शकत नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे यूट्यूबवर कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळं मी डान्समध्ये म्युझिक टाकते. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच छान छान काहीतरी गमती जमती घेऊन. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका प्लीज. टाटा, बाय बाय. मला अपेक्षा नव्हती का एवढं छान डान्स करतील म्हणून. मी म्हणजे सरप्राईज झाले, कारण मला वाटलं का अचानकपणे मी डान्स कॉम्पिटिशनचं सांगितलंय, त्यामुळं कदाचित बायका प्रॅक्टिस नाही करणार आणि येतील आणि काहीतरी छोटे मोठे ठुमके लावतील आणि जातील. पण खरंच बायका किती उत्साही असतात, किती टॅलेंटनी भरलेल्या असतात, पण बिचाऱ्या त्या घरकामात आणि कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये इतक्या दबल्या जातात की ते त्यांचं टॅलेंट बिचाऱ्या
लपून ठेवतात किंवा दाबून ठेवतात, बाहेर काढत नाही. ही जी महिला आहे ना, ही तर इतकी स्तुती केली माझी आणि तिने सांगितलं का मी पहिल्यांदा कॉलेज नंतर आत्ता डान्स केलाय आणि मी अजिबात प्रॅक्टिस केली नाही. ऑन द स्पॉट तुमचं भाषण ऐकून मी इन्स्पायर झाले आणि मला उत्साह आला आणि मी डान्स केला आणि एकदम झोकून दिलं स्वतःला. जे वाटतंय ते मी केलं. अजिबात मला स्टेप पार्ट नव्हत्या, काय माहिती नव्हतं, पण मला काय माहिती कुठून उत्साह आला आणि मी हा पहिल्यांदा डान्स केला आणि मला इतकं आता खुश झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला तुमचे खूप खूप आभार मानते मी. तिने खूप माझं कौतुक केलं आणि खूप माझे आभार मानले आणि बोलली खूप दिवसाने मी एवढी मनसोक्त नाचले. खरंच मला हलकं वाटतं, आनंदी. आणि नंतर मग त्यांचा डान्स झाला. मग सगळ्यांना बक्षिसं वाटले मी. सगळे खूप खुश झाले. मला पण खूप आनंद भेटला. मला तर आनंद भेटतोच सगळ्यांना बक्षिसं वाटायचा. मला तर कोणी दिलं तर मी भरभरून सगळ्यांना वाटतच सुटेल. मला तर रोज सगळ्यांना खुश करायला आणि सगळ्यांना बक्षिसं वाटायला खूप आवडतं. मग नंतर हा सगळ्यांनी मिळून आम्ही डान्स केला, एन्जॉय केला. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. 2-4 स्टेप त्यांना शिकवल्या. रेकीचे थोडेसे मंत्र त्यांना शिकवले. त्यांना थोडी रेकी कशी करायची ते शिकवलं, काय करायचं ते सांगितलं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या स्टेप करून दाखवल्या. ज्या बायकां लाजत होत्या स्टेजवर जाऊन डान्स करायला, त्यांनी मग इथे ग्रुप डान्समध्ये त्या एकदम खुलल्या. ही बघा, ही आहे ना, ही थोडीशी लाजत होती, पण नंतर तिने जो छान डान्स केला ना, ते बघून मग बरं वाटलं. चला, म्हणून तर मी कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांना आग्रह केला डान्स करायचा की करूया, कारण मला माहिती आहे ज्यांचे ते लाजतात बायका किंवा ज्यांना स्टेजवर डेअरिंग येत नाही, त्या मग नंतर अशा ग्रुपमध्ये खुलून येतात. आणि मग आम्ही मस्त झिंगाट गाण्यावर डान्स केला. झिंगाट तर गाणं सगळ्यांना आवडतंच, मग त्या गाण्यामध्ये कसाही डान्स केला. आणि हे बघा ना, किती छान सुंदर बायका एन्जॉय करत होत्या. सगळं त्यांचं घरदार ते विसरून गेल्या होत्या. काही क्षणासाठी का होईना त्या आतल्या त्यांच्या लहान मुलीला त्यांनी बाहेर काढलं होतं आणि सगळं दुनिया विसरल्या होत्या, घरदार विसरलं होतं, जबाबदाऱ्या विसरल्या होत्या. आणि मला तर हेच पाहिजे ना, सगळ्यांनी विसरून जावं थोड्या वेळासाठी.